आपल्यासोबत विठ्ठल रुक्मिणी समितीचे हौसिकर महाराज आपल्यासोबत आहे, माऊली रामकृष्ण रामकृष्ण हरी। हा जो महाराष्ट्राचा इतका मोठा उत्सव आहे, अवघ्या काही क्षणावर आता येऊन ठेपलेला आहे, एकंदरीत त्याचं नियोजन कसं असणार आहे आणि आता महापूजा जी आहे त्याचं नियोजन कसं असणार? आज सायंकाळी 2:20 या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब सहकुटुंब सहपरिवार व मानाचे वारकरी यांना घेऊन श्री विठ्ठलाची महापूजा व माता रुक्मिणीची महापूजा करणार आहेत। या दोन्ही महापूजा सायंकाळी मध्यरात्री 3:30 ते 4:45 पर्यंत संपतील। त्यानंतर समितीच्या वतीने त्यांना शुभेच्छा व पांडुरंगाचा आशीर्वाद दिला जाईल। पण म्हणजे ती गर्दी यावेळेस मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते, कुठेतरी पाऊस पडला आणि पेरणी झाले आणि शेतकरी इथे पाहायला मिळते आणि त्यासोबत या गर्दीचं नियोजन कसं असणार आहे, दर्शन कसं असणार? खूप छान नियोजन यावर्षी केलं गेलेलं आहे। खरा तर आदरणीय शिंदे साहेबांनी पूर्व तयारीसाठी पंढरपूरला आलेले आहेत। पंढरपूरला येऊन त्यांनी संपूर्ण वारकऱ्यांची व्यवस्था पाहिलेली आहे त्यांनी। त्यानंतर प्रशासन खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहे। यावेळेस स्वच्छतेवर जास्त भर दिला गेलेला आहे आणि मंदिरे समितीने स्वच्छता, लोकांची व्यवस्थापना व लोकांना खिचडी असेल, साबुदाणा खिचडी असेल, लिंबू पाणी असेल, चहा असेल, या सर्वांची व्यवस्थापना केलेली आहे। गार्ड्स वाढवलेले आहेत, होमगार्ड्स वाढवलेले आहेत, सिक्युरिटी गार्ड्स वाढवलेले आहेत व सुलभ दर्शन वारकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून कसं होईल याची व्यवस्थापना मंदिरे समितीने खूप चांगल्या पद्धतीनं केली आहे। धन्यवाद महाराज। तर आपण पाहिलं की व्यवस्था जी आहे ते पूर्णपणे केली गेलेली आहे। अवघ्या काही क्षणावर हा जो उत्सव आहे तो येऊन ठेपलेला आहे आणि अशाच अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत देत राहणार आहोत। तोपर्यंत माझ्यासह पात्र मी रश्मी जडीकर, नवराष्ट्र।